च्या संदर्भामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काल दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं नागपूर इथून एक भाषण झालं आणि त्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरजी यांनी त्या संदर्भामध्ये एक वादग्रस्त स्टेटमेंट केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं पूजनीय घराणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करून प्रकाश आंबेडकर यांनी मोहनजी भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आमची सत्ता आली तर तुरुंगात डांबू अशा पद्धतीचं जे बेछूट, बेलगाम, तर्कसंगत, तर्कविसंगत असं जे विधान केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो. कायम दुष्ट भावनेने, दुर्भावनेने, कुहेतूने माननीय प्रकाश आंबेडकरजी भारतीय जनता पार्टी संविधानिक पदावर असणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पूजनीय मोहनजी भागवत यांच्यावर बेछूट आरोप करत असतात, अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असतात आणि सराईतपणे तर्कविसंगत अशा पद्धतीची पॉलिटिकल फिलॉसॉफी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. प्रकाश आंबेडकरजींच्या वंचित बहुजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, शक्ती किती याचा अंदाज न घेता आम्ही नरेंद्र मोदीजींना तुरुंगात डांबू, त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं हे अशोभनीय आहे. आत्तापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या पॉलिटिकल फिलॉसॉफीच्या स्टेटमेंटचा जर अभ्यास केला, त्याची केस स्टडी जर आपण सर्वांनी केली तर आपल्या लक्षात येतील की त्यांचे सर्व आरोप हे बेछूट, बेलगाम, तर्कविसंगत आणि बोलगवणेपणाचे आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते असे वेग स्टेटमेंट करत असतात. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि घराण्याचा वारसा लाभला असल्यामुळे त्यांच्या शब्दानुसार, त्यांच्या दिशेनुसार कार्यकर्त्यांची, समाजाची दिशाभूल होऊ नये म्हणून हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाशी, या देशातील संस्कृतीशी आणि या संस्कृतीतील मानवतेशी कायम प्रामाणिक राहून संविधानाची निर्मिती केली आणि त्या पद्धतीने त्यांनी पाऊल टाकलं. परंतु हेच प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहताना दिसतात. यातून जो मेसेज आहे तो अत्यंत गलत आहे, चुकीचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा विषय करत असताना जर निजामाच्या आमिषाला बळी पडले असते आणि मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर या देशाचा नकाशा बदलला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या प्रलोभनाला बळी पडून जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तरीसुद्धा भारताचा नकाशा बदलला असता. परंतु बाबासाहेबांनी या मानवतेवर उपकार केलेले आहेत आणि या मातीतील, या संस्कृतीतील धर्म स्वीकारून या देशावर उपकार केलेले आहेत. असं असताना त्या विचारांचा वारसा सांगत औरंगजेबाच्या कबरीवर जाणं, फुलं वाहणं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा करणं, पूजनीय मोहनजी भागवत यांना तुरुंगात डांबण्याची भाषा करणं,
संविधानावर च्या प्रतिष्ठित पदावर असणाऱ्या नरेंद्र मोदीजींना अर्वाच्य शिवीगाळ करणं हे निषेध आहे. याचा मी निषेध करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक राहून दलित, पीडित, शोषित, वंचित वर्गासाठी या देशामध्ये किमान 1.5 लाख सेवा प्रकल्प उभे केलेले आहेत आणि या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या दरिद्री नारायणाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2,500 वर्षामध्ये जे या वर्गावर अन्याय अत्याचार झालेले आहे त्याची फेड प्रायश्चित्त म्हणून, परिमार्जन म्हणून एक सेवाभाव वृत्तीने करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो कृतीत उतरवलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित वर्गासाठी किती सेवा प्रकल्प राबवले आहेत हे जाहीर करावं आणि त्यांची इच्छा असेल तर मी जे सेवा प्रकल्प राबवले जातात त्याची यादी देतो. त्या यादीप्रमाणे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी करावी की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं सेवा कार्य कोण करत आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय योजना, आयुष्यमान भारत योजना, किसान सन्मान योजना अशा प्रकारच्या जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जाती जमाती या वर्गाला, विशेषतः वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित वर्गाला झालेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या 2014 पासूनच्या कारकिर्दीमध्ये याच वर्गासाठी अधिकाधिक काम केलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी या वर्गासाठी केलेलं काम एका बाजूला, पूजनीय मोहनजी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त सेवा प्रकल्प चालू आहे. त्यातून होणारं सेवाभाव एका बाजूला आणि प्रकाश आंबेडकर फक्त सनसनाटी निर्माण करण्याच्या हेतूने आणि एका वर्गाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो चुकीचा आहे. त्यामुळे त्यांच्या या अपप्रचारापासून, सनसनाटीपासून, बेलगाम त्यांच्या आरोपावरून लोकांनी सावध राहावं असं मी आवाहन करतो. आणि त्यांनी मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदीजी यांना तुरुंगात डांबण्याची जी भाषा केलेली आहे त्याचा मी धिक्कार करतो. साहेब, संविधानाच्या आधारे या देशामध्ये सर्वत्र विधानसभेच्या, लोकसभेच्या, जिल्हा परिषदच्या, कॉर्पोरेशनच्या, पंचायत समितीच्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. या ठिकाणी सर्व माणसांना मूलभूत स्वातंत्र्य अबाधित आहे. असं असताना जगामध्ये नरेंद्र मोदीजींची प्रतिमा लोकप्रिय होत असताना G20च्या निमित्ताने जगाने नरेंद्र मोदीचं सर्वमान्य नेतृत्व मान्य केलं असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर हिटलरचा आरोप करणं हे दुर्दैव आहे.